नमस्कार, मी सागर कदम. माझं कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील वैजी भडवळकर वाडीतील मंगेश वामन भडवळकर व रसिका भडवळकर यांनी गणपती बाप्पाची इको फ्रेंडली सजावट केली आहे. वैजी येथील आई सुकाई मंदिराच्या पुढेच असणारी ही भडवळकर वाडी, या वाडीतील मंगेश व त्यांच्या कुटुंबातील सुशांत, प्रवीण, मंदार, दीपेश, राहुल या सगळ्यांनी एकत्रित असा एका रात्रीत टाकाऊ वस्तूपासून बनवलेला व सामाजिक संदेश व जनजागृती करणारा महिला सुरक्षा या विषयावर बनवलेला हलका देखावा सर्वांचे आकर्षण बनले आहे. आजूबाजूच्या मालघर, पाचाड, रामपूर व रेहळ या गावातील लोकांनी देखावा पाहण्यासाठी गर्दी केली व मंगेशचे कौतुक केले. दरवर्षी आमच्या बाप्पाच्या निमित्ताने सामाजिक संदेश व जनजागृती करणारे देखावे बनवत असतो. तसंच याही वर्षी संदेश देणारा देखावा बनवलेला आहे. मुलींवर होणारे अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजेत. त्या मुलींना लवकरात लवकर न्याय मिळावा व आरोपीला फाशी व्हावी असं दाखवलेलं आहे. या घटना होत असताना मदत करण्याआधी फोटोशूट चालू असतं. तसंच दुसऱ्या ठिकाणी रक्षाबंधनचं महत्त्व देखील पटवून दिलेलं आहे. बहीण असं म्हणते की भाऊराया, जसं माझा पाठीराखा तसं प्रत्येक बहिणीचा भाऊ बनून राहिलास तर पाठीराखा उभा राहिलास तर हे अत्याचाराचं प्रमाण हे नक्कीच कमी होणार आहे, असं माझ्या देखाव्यातून मी दाखवलेलं आहे.